ऑब्झर्वेशन्स देतील. तर त्यांचे ऑब्झर्वेशन्स ऐकून आपण राष्ट्रगीत म्हणू आणि मग घरी जाऊ. थँक्यू. तुम्ही सगळे शेवटपर्यंत थांबलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आणि बाकी सगळ्या आभारविधी ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत, ज्या तुम्ही ऐकालच. सो थँक्यू सो मच. हॉल की लाइट्स बंद कर दीजिए. प्रिया. ऋषिकेश. हो, काल फोन केला होता. हो, काल आला होता तुमचा फोन. हो हो बसा ना हो. प्लीज. तुम्ही पण बसा. हो. छान आहे हा. जागा एकदम मस्त आहे. असं देवळाजवळ खूप छान वाटतंय. जागा छानच निघाली म्हणायची. मी पहिल्यांदाच येतोय. हो का? पण इथे येऊन भेटायचं असं तुमच्याकडूनच फोन आला होता. गैरसमज होतोय तुमचा. भेट नक्की करण्यासाठी फक्त फोन होता आणि तो करावा अशी त्यांची अट. पण इथे मग एवढ्या लांब येऊन भेटण्याचं कोणी ठरवलं? खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार होतो. कारण भेटीची जागा ही मुलीकडच्यांनी ठरवायची असते आणि मुलांनी ते नक्की करायची असते, असा त्यांचा रिवाज आहे. तुम्ही फॉर्म नीट नाही वाचला वाटतं. हो, म्हणजे गडबडीत नाही वाचलाय मी तो फॉर्म नीट. खरं तर वाचायला हवा होता. मीही नीट वाचायला हवा होता तो. आणि मी असं म्हटलं की ज्याची माहिती भरून पाठवलेला तो फॉर्म आहे तो माणूस प्रत्यक्षातच भेटणार आहे, मग वाचा तरी कशाला ना. अच्छा, म्हणजे अमुक तारखेला अमुक वेळी भेटा असे लिहितात आणि वर मुलीची माहिती मुलाकडे आणि मुलाची माहिती मुलीकडे पाठवतात. अरे काय ही लोक. अहो, त्यांना असं वाटतं की मुला मुलीने प्रत्यक्षातच भेटावं आणि मग काय तो पुढचा निर्णय घ्यावा म्हणून. म्हणून आलात? हो, म्हणजे थोडस माझ्या इच्छे खातर पण. आणि बाकीचं कोणाच्या तरी दबावामुळे जायलाच लागेल असं सांगितलं. असू शकतं, कारण माझ्या मित्राने एवढा फोर्स केला म्हणून मी आलो. नाहीतर मग आला नसता का तुम्ही? माझ्याकडे वेळ कमीच आहे तसा. आपल्याला जे काय बोलायचं आहे ते आपण लवकर बोलून घेऊया का, म्हणजे निघायला मोकळं. हो, हरकत नाही. मी पण इथे काही राहायला तर आलेली नाहीये, नाही का? असं परक्या ठिकाणी बिनधास्त एका तरुण मुलीने राहण्याची पद्धत आमच्यात तरी नाहीये.
परक्या ठिकाणी नुसतं बिंदास्त नाही ना, चोरून आणि गपचूप राहायचं असतं. मग हळूहळू सवय होते. तुम्ही थोडं हळू बोलाल का प्लीज? ते देवळात येणारे जाणारे ऐकताय. ऐकलं तर काय झालं? अरे हसतील एवढंच ना. हो, म्हणजे कोणीतरी आपल्याला हसतंय ह्याची पर्वा तर असतेच ना. परवा 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 होती, काल काल होती, आणि आज आहे. जग बदललंय, आता व्यवहारी झालंय. बरं, पत्रिका द्या. काय? लग्न पत्रिका. अहो, लग्न पत्रिका आणि माझी? सॉरी, जन्मकुंडली. मग असं सांगा ना. सॉरी, ती जन्मकुंडली घरीच राहिली वाटतं. आपल्या देशात आधी मुला मुलीच्या पत्रिका एकमेकांना भेटतात, मग ते एकमेकांना भेटतात. हे तुम्हाला ठाऊक नाही वाटतं? हो, पण सांगितलं ना, विसरले म्हणून. पण गुण किती जुळत आहेत हे कसं कळेल? ते तुम्हाला पत्रिका बघून कळतं का? पैसे दिले ना की सगळे ग्रह कळतात, आणि वळवायचे म्हटले की वळतातही. हो, पण मला काय वाटतं की मुला मुलीच्या आवडी निवडी जुळणं जास्त महत्वाचं आहे. नाही, नुसत्या आवडी निवडी जुळून काय उपयोग आहे? हल्लीच्या महागाईत कसली राहिली आवड निवड? पदरात पडलं ते आपलं, नाही तर आपलं नाही. पदरात पडायला साड्या तरी कुठे स्वस्त राहिल्यात आजकाल. म्हणून मुली हल्ली पंजाबी ड्रेस जास्त वापरतायत. तुमच्या बऱ्याच मुली बघून झाल्यात वाटतं. मुली नाही ना, पण ड्रेसेस पाहिलेत भरपूर. फॅशन डिझायनिंग हॉबी आहे माझी. एक मिनिट. फॅशन डिझायनिंग, राईट? हो. पण त्या हमखास विवाह मंडळाच्या फॉर्म मध्ये तर तुम्ही अकाउंटंट आहात असं लिहिलंय. म्हणजे तू सोड दे, जाऊ दे. म्हणजे आपल्या आई वडिलांना समजावणं म्हणजे कठीण आहे. अगं, कुणाला समजवायचं? आता इथेही मी माझ्या मित्राचं मन राखण्यासाठी आलो ना. हो, जपत राहणं, जपताना कुठेतरी चुकत राहणं, आणि चुकलेल्याला पुन्हा जपत राहणं, असंच आपलं रक्त बदलय म्हणा. अरे हो, त्या रक्तावरून आठवलं, तुम्ही ब्लड सर्टिफिकेट आणलंय ना? ब्लड सर्टिफिकेट? हो. मला माझा ब्लड ग्रुप माहिती आहे. अमिताभ बच्चन नेगेटिव्ह. म्हणजे एबी नेगेटिव्ह. तसा रेअर आहे. अहो, ब्लड ग्रुप साठी नाही म्हणाले मी. HIV टेस्ट सर्टिफिकेट. HIV? हो. हे चेहऱ्यावरून तुला कसं वाटतो का? तेच तर ना, चेहऱ्यावरून कोण कसं आहे हे कळत नाही ना, म्हणून तर ब्लड सर्टिफिकेट मागितलं. जाऊ द्या, फॉरगेट इट. ओके, मी पण विचारायचं म्हणूनच विचारलं होतं, नाहीतर तुम्ही म्हणाल की हिने मला विचारातच घेतलं नाही. खरं सांगायचं ना तर मला तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचं बोलणं जरा जास्त इंटरेस्टिंग वाटतंय. एक मात्र खरं आहे, हो हुशार आहेस तू, म्हणजे असावीस. हो, नक्कीच. कारण मी असं पटकन एकेरीवर येत नाही. ओ, म्हणजे प्रांजळमत मांडताना मी तू असा उल्लेख केला म्हणून? नाही, अजिबात नाही. उल्लेख हा नोंद करण्याजोगा होता ना, म्हणून म्हणाले. पण काही असो, नोंद झाली कुठेतरी म्हणायची.
नसते ना? नाही ह चूक. पालकांना मुलगी असली तर घाई असते आणि मुलगा असला तर तर भीती असते. पण काही म्हणा, लोक लग्न करून का मोकळे होतात हेच कळत नाही मला. अहो तुम्ही लग्नाच्या विरोधात वगैरे तर नाही ना? नाही नाही नाही, लग्नाच्या विरोधात नाहीये, ते लवकर करण्याच्या विरोधात आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर रेस मध्ये धावणाऱ्या घोड्याला लगाम नकोच असतो म्हणा. पण आजकाल उलट झालंय. मुलीच असं मानू लागले आहेत की लग्न ही गोष्ट स्त्रीच्या आयुष्यात थोडीच का असे ना खीळ घालतेच. हो मग बरोबर आहे ते. आणि तेही पुरुषांमुळेच. कुठल्याही नवऱ्याला आपली बायको आपल्यापेक्षा सरस नसावी असंच वाटतं ना? हो, पण ती गोरी, सुंदर, मनमिळाऊ आणि गृहकृत्य दक्ष असावी असं सगळेच मानतात. ते पटत नाही तुला? पटतं, कारण माझी जेव्हा नवरा निवडायची वेळ येईल तेव्हा मी माझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत सरस असाच माणूस निवडेन. मग आता आपण कशाला आलोय? हो नाही का? आपण आता त्याच करता आलोय म्हणा. विसरलीस की काय? नाही, म्हणजे माझी कधी नवरा निवडायची वेळ येईल तेव्हा मी माझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत सरस असाच माणूस निवडेल असं आधीपासून मी सगळ्यांना सांगत आले. असं म्हणणार होते मी पुढे पण. ओके ओके ओके, म्हणजे गैरसमज करून घेऊन मी चुकलो असेल. सॉरी. नाही, सॉरी कशाबद्दल? होतं असं कधी कधी. होतं. आपल्या मध्यमवर्गीयांचं तर होतच असं कधी कधी. पण कुणी सांगावं, उद्या तुमचं नशीब बदलून तुम्ही खूप मोठेही व्हाल. हे पहा, अगदी खरंय. आता तू म्हणतेस म्हणून विश्वास ठेवतोय मी. पण असे घंटा वाजवून जर माणसं मोठी झाली असती ना तर जगात सगळ्यांनी देवळं बांधत फिरले असते आणि असे घंटा वाजवत बसले असते. तुम्ही थोडं हळू बोलाल का प्लीज? हे येणारे जाणारे सगळे बघतायत आता. आता आपण दिसतोय त्यांना तर बघत असतील ना? हो, पण काय म्हणत असतील की हे दोघं असं इथे बसून काय बोलतायत? म्हणजे विचारायला आले ना की सांगायचं लग्न करायचं की नाही हे ठरवायला आलोय बस. काहीतरीच. आता लाजायचं काय? ते तुम्हाला नाही कळणार. का नाही कळणार? अहो स्वतःविषयी असं काही बोलताना कुठलीही मुलगी लाजते. निदान तसा आग्रह तरी करते. तुम्ही मुलगी असतात ना तर तुम्ही सुद्धा हेच केलं असतं. मी काय केलं असतं ते जाऊ दे. तू सध्या काय करतेस? मी हेच रुटीन, कॉलेज, त्यानंतर ते वाचलंय मी. हमखास विवाह मंडळात वाचलंय. तुझ्या आवडीचं म्हणजे नवीन काय? मी अभिनय करते. आणि तू ते बऱ्यापैकी करतेस हे दिसतंय. हो ना, म्हणजे तुम्हीही अभिनय करतात. नक्की, खात्रीने. कशावरून? अहो कारण ज्यांना स्वतःला अभिनय करता येतो तेच त्याबाबत बोलू शकतात. सिंपल आहे. नाही, नाटक पिटक मला अजिबात आवडत नाही. आणि बायकांनी त्यात काम करावं ते तर मुळीच पटत नाही. का? असं का? कसं आहे, बायकांनी जर अभिनय झोकून दिलं ना तर घर संसार याकडे दुर्लक्ष. आणि घर कामात झोकून देणाऱ्या त्या अभिनयात कमी पडतात. म्हणजे दोन्हीकडे कमतरता. म्हणून मला वाटतं स्त्रियांना ही सर्कस हवी कशा करता. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की स्त्रियांनी अभिनयच करू नये असं? करावा, पण जे योग्य आहे ते करावं. म्हणजे निर्णय असा सशक्त असावा. यश सुद्धा मग घाबरता दूर पडायला. म्हणजे स्त्रियांनी प्रत्येक गोष्टीत सुवर्ण मध्य साधण्याची कला शिकली पाहिजे. याच्याने संस्कृती ही टिकेल आणि नवीन युगाची सांगडही घालता येईल असं ते ना? हो, तुला पटलं? हो. बरं वाटलं.
सहमतीबद्दल धन्यवाद. मी मित्रत्वाने बोलतो. हो का? मग मीही मित्रत्वाचा आदरच करते. बरं, तुला फ्रेंड्स आहेत का? हो, मला अगदी चिक्कार मैत्रिणी आहे. मैत्रिणी नाही, मग मित्र. हा, म्हणजे आहेत तसे ओळखीचे 4-5 जण आहेत. ओळखीचे नाही ग, मग म्हणजे क्लोज, जवळकीचे. नाही नाही. बी फ्रँक, आता मुलींना मित्र असावेत. हो, असं आम्हा मुलींनाही वाटतं, पण मैत्रीच्या बुरख्याखाली कोणाच्या मनात काय आहे याची भीती तर असणारच ना. पण सगळे तसे नसतात. मान्य आहे, सगळे तसे नसतातही, पण ओळखायचं तरी कसं? एवढा वेळ जर एखादी मुलगी प्रत्येकाला देत राहिली, झालं मग काय विचारायलाच नको. पण मैत्रीचं नातं कसं खणखणीत असावं, म्हणजे टीका करणारे गप्प होऊन जातात आणि एक खरा मित्र स्त्रीच्या आयुष्यात भरपूर उपयोगी पडतो. पण खरं हे आहे की एखादी चांगली गोष्ट मिळवायची झाली ना, तरी हल्ली एवढा वेळ कोणाकडे? फक्त हाय हॅलो एवढं करायचं आणि निघून जायचं. खरोखर बरोबर आहे, कारण काही एका दिवसामध्ये हेच होणार आहे. कामाच्या व्यापामुळे, करिअर स्ट्रगलमुळे किंवा दौऱ्यांमुळे पती पत्नींना त्याच्या नात्यांची आठवण करून द्यावी लागणार आहे. हो, पण मला असं वाटतं की हे टाळताही येईल. सुयोग्य जोडीदार निवडायचा आणि हातून तो न जाऊ देण्याची अगदी पराकाष्ठा करायची, तर हे टाळता येईल. पण ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीत तेही सगळे अशक्यच आहे म्हणा. लग्न ही एक समस्या बनत चालली. हो, तसं सगळंच बदलत चाललंय म्हणा. पण लग्न प्रक्रियेत अजूनही बदल नाही ना. आजही मुलगा मुलीकडे जाणार आणि तुला स्वयंपाक काय काय करता येतो असं विचारणार, आणि जेव्हा जबाबदारीची वेळ येईल तेव्हा बायको म्हणून कशी वागशील असे आवश्यक प्रश्न विचारण्याऐवजी अनावश्यक प्रश्न विचारणार. हो, खरंय. आम्ही मैत्रिणीही जेव्हा कधी भेटतो ना, तर कधी कधी असा विचार करतो की एखाद्या मुलीला जर कम्प्युटर नॉलेज नसेल किंवा तिला गाणं गाता येत नसेल, तर ती मुलगी काय एक चांगली बायको बनूच शकणार नाही का? अगं, पण गाण्याचा आग्रह करणारा नाही तरी कुठे गाता येत असतं. नाहीतर प्रत्येक बाई ही लताबाई झाली असती, आणि लता मंगेशकर नावाला काही महत्व आहे की नाही? तरीही हे असंच चालू राहणार. खरं तर नवीन करायला काही घाबरतात लोक. मला काय वाटतं माहितीये का, काय? मुलाने असे मस्त बसून बसून बसावं आणि मुलीवाल्यांनी त्याच्याकडे जावं आणि आमच्या मुलीला सांभाळण्याची किती धमक आहे तुझ्यामध्ये असं रोखटोकपणे विचारावं. खरं तर असं काहीतरी व्हायला पाहिजे. हो, असं व्हायला पाहिजे. हा, खरं तर. पण हे घरातल्या मोठ्यांनी करायला हवं, नाही का? ज्यांचं लग्न करून दिलं जाणार आहे ते त्याच्यात भरडले जाणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. पण एरवी बघण्याचा कार्यक्रम असला ना की त्या मुली पुढे एवढं मेकअपचं सामान उठतात, मग तिने नटायचं, सजायचं, खेटायचं. अहो, मग स्वतःला सुंदर बनवण्यात कसला आलाय गुन्हा? गुन्हा नाहीये, मग पण जी मुलगी मेकअप न करता साध्या सुध्या कपड्यात बायको म्हणून भरभर वावरणार आहे, तिला त्या क्षणाला मेकअपची काय गरज आहे? पण मग अशा वेळी काय करायचं दुसरं? मुलाने जसं आहे तशा परिस्थितीत तिच्याकडे न कळवता जायचं आणि मग तिने राज कपूरच्या बॉबी मधल्या डिंपल सारखं कणिक मळतात मळतात डाळ उघडावं. विचार चांगला आहे तुमचा, पण अंमलात आणणं मात्र कठीण आहे. आता आपणच बघा ना, नाही म्हणायला आपण थोडे सजून धजून तर आलोच आहे. आता माझा म्हणशील तर असाच असतो मी, माझ्या पुरतं मर्यादित, आणि मला जे आवडतं ना तेच मी करतो. ओके, तुम्हाला अजून काय काय आवडतं? सिगरेट. तुम्ही सिगरेट ओढता का? हो, ओढतो,
मोठ्याकडून नकार मिळाला तरी राग नाही येणार मला. हो म्हणजे मी पण इथे नकार मिळावा म्हणूनच आले होते खरं तर. का मनात कोणी दुसरं आहे का? नाही तसं काहीच नाहीये. मला फक्त एवढं वाटतं की आधी माझं कॉलेज पूर्ण व्हावं आणि मगच काय ते लग्न बिग्न. पण घरातले ऐकत नाहीये. मग यायचंच नव्हतं ना आज. अहो कसं शक्य आहे? मुलगी गैरहजर असा रिपोर्ट भरून पाठवणार तुम्ही त्या हमखास विवाह मंडळाला आणि ते सदस्यत्व रद्द करणार आमचं. म्हणजे झालं घरी हे मोठं महायुद्ध पेटणार. म्हणून माझा मित्र एवढा माझ्या मागे लागला. तुम्हा पुरुषांचं ना हेच एक खूप चांगलं असतं. तुम्ही ना एकमेकांना समजून घेऊ शकता. कारण तुम्ही कधीही कुठेही केव्हाही एकमेकांसाठी धावून येऊ शकतात. पण आम्हा मुलींचं असं नसतं. सारं काही अगदी मनात राहून जातं. अगदी लग्नानंतर नवरा जेव्हा बाहेर फिरायला घेऊन जाईल ना तेव्हाच जाता येतं, नाहीतर नाही. सोपं आहे असं ज्या मुलीला वाटतं ना तिने लग्नच करू नये. एवढंही सोपं नाहीये हो. स्त्री आयुष्यभर स्वतंत्र नाही राहू शकत. म्हणजे पुरुष राहू शकतो असं म्हणायचं की काय तुला? नसेलही पण निदान एका स्त्री इतका तो दुसऱ्याच्या आधारावर अवलंबून राहणारही नसेल, नाही का? पण त्यासाठी लग्न हा एकच पर्याय नसावा, नाही का? म्हणजे काय लग्नाशिवाय स्त्री पुरुषांनी एकत्र राहायचं की काय? हो राहतात, हल्ली राहतात. त्यांना बंधनं नको असतात, जबाबदाऱ्या नको असतात, पण सोय तर हवी असते ना. रीत भात संस्कृती आणि समाज त्याच्या मान्यतेशिवायच. अर्थातच आता तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा परवानगी दिली आहे. फक्त करार करायचा आणि जी गोष्ट हवी त्यापुरतं एकत्र यायचं. व्यक्तिगत ढवळाढवळ नाही. आणि जेव्हा वाटेल युती टिकू शकेल तेव्हा कायमच एकत्र यायचं. ह्यालाच गोंडस भाषेत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं म्हणतात. पण हा एवढा मोठा धोका पत्करून स्त्रीला हवं ते मिळत असेल का? ज्यांना शोधायचंय त्यांनी तेही करून पाहावं. तुला काय वाटतं? मला नाही, ह्याचं उत्तर माझ्या तरी आवाक्या बाहेरचं आहे. इथे कधी कधी मला असं वाटतं की मी माझेच स्वतःचे प्रश्न सोडवू शकेन की नाही. आणि हे नाही रे बाबा, नकोच. एकंदरीत आपण ज्या विषयावर चर्चा करतोय ना त्यावरून मला हे कळत नाहीये की आपल्याला देखील लग्नाची खरोखर गरज आहे का नाही. नाही हा, मला तुमचं काही माहिती नाही, पण मला लग्नाची गरज आहे. पण हेही एवढंच खरं आहे की एवढ्यात नाही. आणि हेच मी माझ्या पालकांना सांगू नाही शकत आहे. माझंही असंच आहे काहीच. मला तर कधी कधी काय वाटतं माहितीये की माझ्यापेक्षा माझ्या लग्नाची काळजी इतरांना जास्त आहे. आता लोकांना काय दुसऱ्यांच्या लग्नात मिरवायचं असतं, लाडू खायचे असतात, त्यांना फोटो काढून द्यायचे असतात. पण कुणी सांगावं उद्या पुढे जाऊन आपणही असेच वागू. भविष्यात काय घडेल हे कुणाला माहिती. तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे का हो? नाही, मी त्यावर अजून काही ठरवू शकलो नाही. का? असं का? एकीकडे ते ज्योतिषशास्त्र सांगतं की नियती अटळ आहे. अमका गुरु तमका शनी, अमकी अमकी गोष्ट घडवणारच. हो, मग ते त्यांना कळतं म्हणून सांगतात. हरकत नाही, पण जी गोष्ट घडणार आहे त्याचे उपाय सांगतात. त्याचं काय? मला काय वाटतं नियती जर अटळ आहे ना ती अटळच असली पाहिजे. आणि उपाय जर ही गोष्ट बलवान मानली तर नियती अटळ नसते. पण असं कसं म्हणू शकता तुम्ही? हे का, आपण जर सापाला धरलं तर तो चालेल की नाही? हो चालेल. बरोबर. पण जर आपण त्या सापाचे दातच पाडले तर तो चावला काय आणि नाही चावला काय, मरणाची भीती उरत नाही ना. ही दोन्ही विधानं खरी आहेत की नाही? खरंय, पण ज्योतिषी चांगला असावा.
लुबाडणारा नसावा, म्हणजे योग्य दुवा देतील त्याला. करेक्ट आहे. व्हेरी सिम्पल. मग तुम्ही करा की प्रयत्न. मी हो. अगं मी जर प्रयत्न केले ना तर हे चंद्र, रवी, मंगळ, शनी हे सगळे एकत्र युती करून जातील. हा पहिल्या, तो आठव्या, अशी एक एक फिरायला घाबरतील. तुम्ही नाही म्हणताय खरं, पण तुम्हाला थोडी तरी माहिती दिसते ना या विषयाची. छे छे, थोडंफार वाचत असतो मी, त्यातलंच काही लक्षात राहतं माझ्या. अहो, परत सिगरेट. सारखी नाही ओढत, मग पण आत्ताच्या ह्या क्षणी का माहित नाही ओढाविषयी वाटली. व्यसनाचे दुष्परिणाम होतात. सिगरेट ही आरोग्यासाठी अपायकारक असते असं वाचलं नाहीये का कधी? ते ह्याच्यावर पण लिहिलंय, शेवट भयानक चित्र देखील छापलंय. तरीही ओढता? हो, दिवसातून 2 वा 3. 2 किंवा 3 पाकिटं? सिगरेटी पाकिट नाही हं. हा. पण ऐक, त्या मंडळाला जाऊन सांगू नको, आणि तुझ्या घरी तर नकोच नको, फार प्रॉब्लेम होईल. बरं, ठीक आहे, नाही सांगत. पण याचा गैरफायदा घेऊन तुम्ही जास्त सिगरेटी ओढू नका प्लीज. लक्षात ठेव. हो, म्हणजे बाकी सगळं विसरलात तरी चालेल, हे एवढं मात्र लक्षात ठेवा. प्रॉब्लेम हाच आहे, सिगरेट पिऊ नका जास्त, हे लक्षात ठेवत असताना सुद्धा कायम तूच लक्षात राहणार आहेस. पुढे लक्षात काय काय ठेवायचं हे बहुधा कळेनाच होते, आणि तुझ्या भेटीनंतर कुठेही मन लागेनाच होते. मला तर वाटलं की तुम्ही आता एक पूर्ण कविताच कराल आणि ऐकवाल मला. कविता करण्यापेक्षा त्या मला वाचायला, अनुभवायला आणि ऐकवायला आवडतात. तुला आवडतात? हो, मलाही आवडतात कविता. कवितेतून आहे ना शिकता येतं, गुणगुणण्यात मन रमवता येतं. आणि हा पाऊस आला ना की मला महानोर आणि ग्रेस हे तर आठवतातच. माहिती? हो, आवडेल. तो मॅडम तशरीफ रखिये. ओके ओके, इर्षाद. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने, डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरतील, दुःखाचा उतरला पारा या उतरणीवरती. तुला माहिती ही कविता? हो, अहो कवी ग्रेसांची केवढी अप्रतिम कविता आहे ही. अगं मग म्हण ना तू. नाही, तुम्हीच ऐकवा, छान म्हणताय तर ते. पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस कसा कोसळला, सुंदर. संदिग्ध ढगांच्या ओळी आभाळ ढवळतो वारा, संदिग्ध ढगांच्या ओळी आभाळ ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, लाटांचा आज पहारा. वाह, खूप सुंदर, खूप छान म्हणाला. अहो, कुठे हरवलात? सॉरी ना, मी माझ्या स्कूलमध्ये गेलो. पण आवडलं मला, म्हणजे त्या विवाह मंडळात दिल्या गेलेल्या माहितीपेक्षाही खूप काही वेगळंही आहे तुमच्याजवळ. हे गुण जपायला हवेत तुम्ही. थँक्यू. खरं तर हमखास विवाह मंडळ आणि माझा मित्र
या दोघांचेही मला आभार मानायला हवे. त्यांच्याचमुळे इथे आलो. पण चला, माझ्या गुणांची कदर करणाऱ्याची तरी ओळख झाली. हो, पण ही ओळख मी वाढवीनच असं काही नाहीये. हा, नको वाढवूस, पण ती ठेव फक्त. तुम्हीही ठेवा. ऑफकोर्स, काही गोष्टी ह्या आपोआप घडत जातात. निमित्तापुरतं उरता उरता उपकारापुरतं उरायला हवं. पण आपण माणसं कधीच असं वागत नाही. तो खरंय, अगदी खरंय. तू काय बोललीस? मी नाही तर माझ्याशीच काही. थांबलीस का? सांग. अहो काही नाही, मी उगाचच काहीतरी. उगाचच? अगं त्या उगाचच नाही काही कारण असेल ना. मी इथे आले ना, मग हा म्हणजे इथे येण्याआधी जसा होमवर्क करतात ना, तसा अगदी अभ्यास करून आले होते. म्हणजे घरच्यांनी सगळ्या प्रश्नांची एक संभाव्य शक्यता लक्षात घेऊन माझ्याकडून अगदी उत्तर पढवून आणि घोकमपट्टी करून पाठवलं होतं. असं आहे होय. हो, पण शेवटी गडबडलेच ना. अपेक्षेबाहेरचे, वास्तवाची जाण करून देणारे आणि हृदयाला स्पर्श करून जाणारे शब्द बोलायलाच लागले. तेव्हा मला कळलं की खरेपणात केवढी ताकद असते ना सामना करण्याची. आणखी काय वाटलं? आणखीन मला असं वाटलं की माझ्यासारख्या तुमच्याही काहीतरी व्यथा आहेत आणि तुम्हाला त्या ऐकून घेणाऱ्या कोणाची तरी गरज आहे. हो, असेल. तसंही असेल. सगळे म्हणून करत असतील का हो लग्न? हो, असू शकेल. किंवा कदाचित सगळे असा विचार करत असतील की लग्न म्हणजे अगं पडलीस तीस. लागलं नाही मी तुला? नाही. संभाळ ये, हळूच ये. बस बघू. थँक्यू सावरल्याबद्दल. असंच अडचणीच्या काळात कुणीतरी हक्काचं आपल्याला सावरणारं असावं म्हणून करत असतील का हो लग्न? हो. तर मग समजा मी आता म्हणाले की मी तुमच्यासाठीच थांबेल, तर तुम्हीही थांबाल माझ्यासाठी? कुठल्या गोष्टीसाठी? लग्नाचं म्हणते मी. तुम्ही होकार नकार काहीतरी तर ठरवलंच असेल ना? पण ते मी आत्ताच कसं सांगणार? हो, ठीक आहे, ओके. मग मीही आता कोणाला काही सांगत नाही. म्हणजे कोणी कितीही विचारलं तरी नाही सांगणार. का? कारण कदाचित मी तुम्हाला आवडलेच नसेल ना. तर मी आवडावं तुम्हाला असं माझंही काही म्हणणं नाहीये. हा, तू आवडण्यासारखी नक्कीच आहे, पण लग्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. पण का? अगं ते लोकांना मला सांगावं लागेल, संपूर्ण विचार करावा लागेल आणि त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. तेवढा वेळ मी तुम्हाला देऊ शकते. ते जाणणं आहे मी, पण मी सांगू शकत नाही. अगं काय सांगू? उगाच आलो असं झालंय. म्हणजे तुमचं कुठे काही दुसरीकडे तर. प्लीज गैरसमज नको. मग स्पष्ट काय ते का नाही सांगत मला आता? ऋषिकेश, अहो ऋषिकेश, अहो काहीतरी तर. तेच
सांगू शकत नाही. काय? तुला भेटायला येणारा मुलगा ऋषिकेश तो मी नाही. काय? हो, मी ऋषिकेश नाही. मी अनिरुद्ध आहे, त्याचा सखा मित्र. काय? म्हणजे सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे. हे एवढे चांगले विचार तेही खोटे होते. मी ऋषिकेश जरी नसलो तरी अनिरुद्ध आहेच. आणि तुला आवडलेले, तुला चांगले वाटलेले सगळे विचार हे ऋषिकेशचेच होते. पण फक्त येणारा होता तो मी नाही. पण ते स्वतः का नाही आले मग? याचं उत्तर माझ्याकडेही नाहीये आणि याचा उलगडाही अजून झालेला नाहीये मला. आता डमी पडणं मलाही आवडणार नाही ना. तरीही तुम्ही आलात, हो ना? मी त्याला म्हटले तरी तो म्हटला कसंही करून जा, ऋषिकेश पडून जा आणि भेट त्या मुलीला. आणि तुम्ही फक्त मुलीला भेटायला मिळतंय म्हणून आलात. खरं तर मी ऋषिकेश ऐवजी येऊन 2 वाक्य बोलणार होतो. मी लग्न करणार नाही, जातो आणि निघणार होतो. पण तसं तर तुम्ही काहीच बोलला नाही आणि नकाराचा तर उल्लेखही नव्हता तुमच्या बोलण्यात. हेच मला समजत नाहीये. मी ऋषिकेश नाही हे विसरलो, अनिरुद्ध राहूनच बोलत गेलो आणि यामुळे तुझी पद्धत झाली. याचा आता मला त्रास होतोय. ऋषिकेश आला नाही हे सांगून त्रास होईल असं काहीही करू नको प्लीज. त्याऐवजी तू त्या मंडळाला जाऊन तुझ्याकडनं नकार सांग. हो, ते तर मी सांगणारच आहे. अगदी मला कितीही प्रश्नांना सामोरं जायला लागलं ना तरीही. कारण मला आता या मंडळाबिंडळांची अजिबात गरज नाहीये. हे बघ प्लीज, मी तुझा राग समजू शकतो, पण मी माझ्या मर्जीने माझ्यासाठी आलो नव्हतो. हो, कारण तुम्ही मला फसवायला आला होता. तुम्हाला वाटलं येणारी पोरगी आहे, आपण तिला सहज असं फसवू शकू, हो ना? थोडंफार तसं वागलो म्हणा मी, पण मी तुझ्या सोबत त्या मंडळाला देखील फसवायला आलो होतो. मग मला फसवायचा विचार बाळगायला वाटतं तुमचा. जे सांगायला आलो तेही सांगू शकलो नाही. आणखी काय सांगू? जाऊ द्या, तुम्ही काही सांगू नका आता. तुम्ही काय सांगणार म्हणा? तुझ्यासाठी वाटेल ते करीन तू, पण फक्त माझ्या या अपराधाला क्षमा कर प्लीज. ठीक आहे, बर. तर मग समजा मी आता म्हणाले माझ्याशी लग्न करा, तर कराल? पण मी ऋषिकेश नाहीये. तरीही सांगते, पण मी तुझा अपराधी आहे. आणि मी तुम्हाला शरण दिली आहे. कारण तुम्ही 100% प्रामाणिक आहात. स्वतःचा गुन्हा कबूल करण्याचं धैर्य तुमच्याकडे आहे. भविष्यात तुम्ही माझा कधीच विश्वासघात नाही करणार याची खात्री पटली आहे मला. अहो, लग्न काय, जग काय, हे विश्वासावरच तर उभं असतं ना. नाही, नकोस. अगं ऋषिकेशला काय वाटेल, लोक काय म्हणतील? ठीक आहे, मग आता मीही समजेन. चांगुलपणा वाईट असतो, प्रामाणिकपणा फुकट असतो. कुणाच्या मनाचा विचार करणार नाही, स्वैर होईन अगदी. रोज नवे फ्रेंड्स आणि रोज नव्या फ्रेंडशिप्स. आणि याला हा अनिरुद्धच जबाबदार असेल. हो, बाळ फोड ना तुझं. मी भलतं सत्य विचार करत आलेस तर आता तू त्या इतर पोरांबरोबर फिरणार का? तुम्हाला का राग यावा? जी गोष्ट समोरच्याला पटत नाही तीच गोष्ट नेमकी बोलायची आणि वरून विचारायचं. ए चिडक्या बिब्या, अरे एवढं काय चिडायचं लगेच? ऐक ना. अरे ऐक रे, मी असं काही करेन का रे? मी तर उगाच तुझी थोडीशी फिरकी घेऊन बघितली. शाळेस आहेस तू? हो मग. निदान माझ्या अवस्थेचा
एवढी मोठी शिक्षा, चूक केली मी आणि शिक्षा भोगणार तू, असं काहीही करू नको प्लीज. अरे मग तू मला आवडतेस, तुझ्याशी लग्न करू इच्छितो, असं का नाही सांगत सरळ सरळ? अगं पण जाऊ दे, आता मी पण तुला फोर्स नाही करणार. हो, पण मी तुझीच वाट बघेन हे मात्र खरं. आणि त्या तुझ्या मित्राला ऋषिकेशलाही सांग, त्याला क्षमा केलीये मी आता, कारण त्याने शुभमंगल होण्याआधीच सावधान केलंय मला. त्याची एकदाच भेट घडवून दे हा, त्याचे आभारच मानेन म्हणते. हो, नुसतं हो नाही, हक्काने करायचं, तेवढा हक्क हवाय मला. अगं पण ओके, एक विनंती समज हवा तर. अरे, हसण्यासारखी अशी काहीच विनंती नाही केली मी. हक्क मागणाऱ्यांच्या तोंडून विनंती हे शब्द ऐकून असं आलं. काय हवंय आपल्याला? चल, तिथे देऊळ आहे ना, तेवढी जरी तुझ्या बरोबर सप्तपदी चालण्याची नशिबात असेल ना माझ्या, तरी चालेल मी. नाहीतर मी समजेन की तूही एक ऋषिकेशच आहेस. चल, पण फक्त आपल्यासाठी. हो, चल. सुख म्हणजे नक्की काय असतं? बसल्या विशेष आभार बरोडा एमेच्युअर्स ड्रामॅटिक सोसायटी, कराडे ब्राह्मण संघ बरोडे, प्राध्यापक सभासद राहाडे, मधुकर पंडित, स्वाती पंडित, अनुष्का पंडित, हेमंत चव्हाण, सुचेता भोसले आणि बडोद्यातील समस्त नाट्यरसिक प्रेक्षक. हॅलो, आज थोडासा उशीर झाला, पण तुम्ही थांबलात मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि माझ्या दोन्ही कलाकारांना मी पाठ थोपटतो त्यांची, खूप कमी वेळात त्यांनी तुमच्यासमोर मांडली. त्याचबरोबर दाभाडे सरांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो, आणि हेमंत चव्हाणचे पण मी खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्याच तंत्रज्ञांनी जी साथ दिली ते त्याबद्दल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कराडे ब्राह्मण संघाचा मी खूप खूप आभारी आहे. सो थँक्यू व्हेरी मच. शुभरात्री आणि गुड नाईट. नावं आधी त्याच्यात पण तरी पुन्हा ओळख करून देतो. धैर्य गोळवलकर, पिनल नगरकर,
हॅलो. रसिक प्रेक्षक हो, खरं सांगायचं झालं तर हा कराडे ब्राह्मण सभेनं आयोजित केलेला एकांकी महोत्सव आहे आणि हा महोत्सव आहे तर याला ना खरं म्हणजे आनंदानं साजरं करायचं आहे. आपण जो साजरा केलाय, ज्या संख्येनं आपण प्रतिसाद दिलाय, तोच आपल्याला सांगतो की नाटकं किती महत्वाची आणि वैविध्य विषय असलेली प्रत्येकानं आपापल्या परीनं इथे केली. खरं तर त्या सगळ्यांच्या प्रयत्नांना एकदा जोरदार दाद करणं हल्ली सगळं मिळायला लागलंय. पण म्हणजे ही नाटक करणं किती अवघड झालंय हे फक्त ज्यांनी केलंय ना त्यांनाच माहित आहे. आणि त्यामुळे मी सगळ्या कलाकारांचं खूप कौतुक करतो. खूप 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 मनापासून आवडलेलं आहे मला. हा समारोहच मनापासून आवडलेला आहे. मला फक्त 2 गोष्टी सांगायच्या आहेत. त्यात एक दिग्दर्शक म्हणून मला सांगाव्याशा वाटतात त्या अशा की विषय वैविध्य आहे, सगळं आहे, आपण सगळी रचना छान केली आहे. फक्त ना 2 गोष्टी त्यात प्रामुख्याने यायला पाहिजे. त्या म्हणजे त्यातलं जे ड्रॅमॅटिक मोमेंट आहेत ना सगळे, त्या सटलटीज अजून कोरल्या गेल्या आहेत. म्हणजे जे ड्रॅमॅटिक जस्टिस म्हणतात ज्याला, ते यायला पाहिजे. आणि थोडंसं टेम्पो आणि रिदम हा सांभाळला गेला पाहिजे. या 2 गोष्टीवर या लोकांनी जर का लक्ष दिलं नसतं की इतक्या उत्तम कृती सादर होतील की विचारायला नको. तेव्हा पुन्हा एकदा आपण त्यांचे आभार मानू, त्यांना धन्यवाद देऊ आणि त्यांच्या